टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजची जी बातमी आहे आरोग्य विभाग संदर्भात ती एकदम सकारात्मक आहे आणि त्याच अनुषंगानं हा जो आहे तो आपला व्हिडिओ असणार आहे. ओके, भरती कधी होईल, का होईल, कसं होईल, ह्या गोष्टी विद्यार्थी बरेच प्रश्न विचारतात. मी त्यांना एकच सांगतो की तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे ना तो परफेक्शन करून ठेवा. ओके, एक प्रोसेस असते भरतीची आणि सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचा विचार केला तर सरासरी 3 वर्षातून एकदा परीक्षा ऑन ॲन ॲव्हरेज होत असते. बघा, यापूर्वी 2017ला झाली होती. ओके, डायरेक्ट 2021ला झाली. ओके, आता मध्ये एखादी वर्ष गेला कारण कोविड होतं, ते 21ला झाली. त्यानंतर 21ची 2023ला झाली एंड डिसेंबरपर्यंत. आता परीक्षा 2026 एंडपर्यंत किंवा 2027 या कालावधीच्या दरम्यान ह्या दोघांच्या मध्ये साधून म्हणजे जाहिरात येणं, परीक्षा म्हणून रुजू होणं, म्हणजे मिड एंडपर्यंत तुमचा जो आहे कार्यक्रम संपून एंड 2027पर्यंत संपून जाईल. मग आता जर संधी हुकली तर हुकलीच. ओके, आता हुकली तर हुकलीच. तुमच्या हातात काय, अभ्यास करणं. बरं, अभ्यास करायला साहित्य आहे का? हो आहे. सगळं साहित्य तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, हा मार्केटिंगचा भाग जरी असला तरी तुमच्या यशाला कलाटणी देण्याचं एक पार्ट आहे. ओके, आजचं पत्र काय आहे? 9 जुलैचं, म्हणजे आजचंच आहे, 1-2 तासाखालचं आहे. ओके, प्रतिसंचालक हे ते जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सर्वांनाच अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे. आणि कशा संदर्भात आहे? गट क व गट ड च्या संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या बाबतीत. ओके, मग काय आहे ते प्रश्न किंवा पत्र काय आहे ते बघा. वरील उपरोक्त विषयाचे अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व वेकेन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. रोस्टर तयार करणं, बिंदू नामावली तयार करणं गरजेचं आहे, तरच भरती होत असते. आणि त्याच अनुषंगाने हे पत्र आहे. यास्तव आपणास कळण्यात येते की आपले कार्यालय अधीनस्थ गट क व गट ड मधील संवर्गाची बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स व पेसा नॉन पेसा, कारण पेसा व नॉन पेसा दोन घटक वेगळे. जसं नाशिकमध्ये पेठ, सुरगाणा, सटाणा, इगतपुरी आहे. ओके, गडचिरोली जिल्हा पूर्ण पेसा आहे. नंदुरबार जिल्हा पूर्ण आदिवासी जिल्हा आहे, पण धुळ्यामध्ये तसं नाही आहे. ओके, नाशिकमध्ये पूर्ण आदिवासी भाग नाही आहे. ओके, पेसा नॉन पेसाप्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे कधी द्यायचे? 13 जुलै, म्हणजे 4 दिवसाच्या नंतर ते द्यायचं, सादर करायचे. अर्थात याच्यात 1-2 दिवस मुदतवाढ देत असतात. परंतु एक लक्षात घ्या, बिंदू नामावली ज्यावेळेस फायनल होत असतं, बिंदू नामावली फायनल झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती आहेत किंवा कोणत्या विभागामध्ये किती आहेत ह्या सगळ्याची क्लिअरिटी असते. सगळ्याची क्लिअरिटी आल्यानंतर तिथं जागा भरले जात असतात. बघा, सहसंचालक आरोग्य विभाग कुठल्या विभागाला? कुष्ठरोग, क्षयरोग पुणे. उपसंचालक आरोग्य सेवा प्रयोगशाळा ही पुणे. उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळ सगळ्या याच्याकडे सर्व हिवतापचे जे आहेत त्यांना, जिल्हा चिकित्सालय, जिल्हा रुग्णालय त्यांना, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी. ओके, मनोरुग्णालय या 4 ठिकाणी त्यांना पत्र दिलेलं आहे. जिल्हा हिवताप कार्यालय सर्व त्यांना पत्र दिलेलं आहे. सगळं माहिती मागवणार. एवढ्या सगळ्याचा विचार करता त्या किती जागा आहेत, किती शिल्लक, आणि जागा हे असतातच, भरपूर असतात. ओके, तर त्या अनुषंगानं एक लक्षात घ्या, पहिला टप्पा जो आहे तो हाच असतो आरोग्य विभाग भरती होण्याचा, आणि तो टप्पा यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. एकदा बिंदू नामावली रोस्टर फायनल झालं की डिस्ट्रीब्युशन होत असतं. कारण बघा, जात प्रवर्गानुसार, कॅटेगरीनुसार भरती होणं गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा केस पडतात. केस पडल्यानंतर पुन्हा पेंडिंग पडतात. असं नको व्हायला, म्हणून ही सगळी गोष्ट महत्त्वाची आणि ही पहिली पायरी आहे आरोग्य विभाग भरती प्रस्तावित होण्याची. बिंदू नामावली आल्यानंतरच ती पुढचे पाऊल होतं. ओके, आता झाला ही सगळं प्रवचन ऐकलं तुम्ही. आता पुढचा मार्केटिंगचा भाग जर विचार केला तर हे बघा, आरोग्य विभाग तांत्रिक डायरीसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जिल्हा परिषद प्लस MPW सार्वजनिक आरोग्य ह्याच्यातून होऊन जाईल. आणि कुठलंही घ्या तुम्ही GK. ओके, TCSच घेणारे सार्वजनिक आरोग्य विभाग हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे TCS IBPS कपिल सर, सचिन कुरुन सर आणि मी असे तिघांनी मिळून हे प्रॉपर पुस्तक तुम्हाला GKचं बनवलेलं आहे. रीड, लेस, रिवाइज, मोर या तत्वाचा वापर करून तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करायचे. अगोदर हे वाचा, मग पुन्हा संदर्भ ग्रंथ प्रत्येक विषयानुसार वाचा, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर टर्निंग पॉईंट्स ॲपवर जो आरोग्य विभाग आरोग्य सेवक पुरुष किंवा आरोग्य MPW जो आहे कोर्स तुम्ही जॉईन करा. त्यात जिल्हा परिषद प्लस MPW दोन्हीचा एकत्र अभ्यास करून आपण ती घेत आहोत, कारण सगळे कॉमन विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. तर आता एक लक्षात घ्या, अशा प्रकारचा जो आहे तो अभ्यासक्रम किंवा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.